शेगाव रेल्वे स्थानकाजवळ धावत्या ट्रेनमधून पडून अकोल्यातील 34 वर्षीय युवक गंभीर जखमी झाला आहे। मात्र या गंभीर प्रसंगीही 108 रुग्णवाहिका वेळेत न मिळाल्याने प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत असून नागरिकांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे। बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव रेल्वे स्थानकावर आज पहाटे घडलेल्या अपघातात अकोल्यातील विक्की रमेश वनतडस हा 34 वर्षीय युवक गंभीर जखमी झाला। दापकी रोड परिसरातील रहिवाशी असलेला विकी ट्रेनने प्रवास करत असताना पहाटे 5:30च्या सुमारास धावत्या रेल्वेतून खाली पडला। या अपघातात त्याच्या एका हाताची बोटे तुटली असून त्याची प्रकृती गंभीर असल्याची माहिती आहे। घटनेची माहिती मिळताच आरपीएफ आणि जीआरपीच्या पथकाने तात्काळ घटनास्थळी धाव घेत जखमीला शेगाव येथील सईबाई मोठे शासकीय रुग्णालयात दाखल केले। प्राथमिक उपचारानंतर डॉक्टरांनी त्याला अकोला येथे हलवण्याचा सल्ला दिला। मात्र यावेळी 108 रुग्णवाहिकेसाठी वारंवार संपर्क करूनही मदत मिळाली नाही। बराच वेळ प्रतीक्षा केल्यानंतर सकाळी 8:30 पूर्वी डॉक्टर उपलब्ध नसल्याचे उत्तर देण्यात आल्याचा आरोप करण्यात आला। अखेर रेल्वे पोलिसांनी खासगी रुग्णवाहिकेची व्यवस्था करून जखमीला अकोल्यात रवाना केले। या घटनेमुळे आपत्कालीन आरोग्य सेवेच्या कार्यक्षमतेबाबत पुन्हा प्रश्न निर्माण झाले असून रेल्वे पोलिसांच्या तत्परतेचे कौतुक होत आहे।